बाबा मला सुद्धा असा आनंद लुटायला आवडेल, मला सुद्धा अशी मज्जा करायला आवडेल हो. पण काय मला नाचायला वगैरे आवडतच नाही मुळात, आणि मी तुमच्या सोसायटीतलाही नाही. असं कोण म्हणाल तुम्हाला? नाही कोण म्हणाल? तुम्ही आमच्या घरातले आहात. जा नाचा, रंग लावा, एन्जॉय करा. जा जा जा. बाबा तुम्ही आग्रह करताय म्हणून ना? हो जा जा प्लीज. हॅपी रंगपंचमी समर. घे एन्जॉय कर. काय बघतोस काय? घेणार भांग आहे, घे ना. अरे एन्जॉय करा, नाचा रंगपंचमी. घे नको तर राहिलं मी घेतो. एन्जॉय. उद्या भेटतो ऑफिसला. भेटूया. देसाई, मगाशी तुमच्या घरी मला रंग लावलात, आता मी दाखवतो तुम्हाला रंगपंचमी कशी खेळतात. नाही नाही नाही, मला रंग नाही लावायचा. रंग नाही लावायचा. नाही लावायचं ना रंग. मग मी लावते ना तुला. म्हातार बुवा घरी. मी म्हातारा नाहीये. नाही ना म्हातारे? नक्की नाही ना? नाही. मग काय ते उभे म्हाताऱ्यासारखे. चाला ना. अशात भाग्याची चढली या धुंदी. चिंब हो या रंगात रंगूये. हे कुठे आहेस रे तू? मी तुला मनूच्या सोसायटीत यायला सांगितलं ना आज. सर, मी तुमच्या समोरच आहे सर. पुढे वळा ना इकडे. कोण ठेव ना खाली, आता आलायस तू. चष्मा काढ. सर दिसणार नाही म्हणूनच सांगतो, चष्मा काढ. काढ. काय केलं सर? हे हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी सर. रंग लावला मी तुला. हा
आता तुलाही रंग लावायचं. हा, मला नाही. तिला दिसतंय का? थोडं थोडं दिसतंय. ती दिसते. हो दिसली दिसली. बघितलं ना काय एन्जॉय करते. हो ना. माझ्याशिवाय तिकडे जाण तिची छेड काढ. सर तिथे गर्दी बघा ना केवढी आहे. मला पकडलं तर खूप मारतील हो. तू छेड नाही काढलीस तर मी मारेन तुला. नको नको. नको सर प्लीज. बरं ठीक आहे. हा 10 लाख रुपये द्यात. सर आत्ता अचानक. हा ते पण नाही जमणार. तू छेड काढ. सर नको हो. 10 लाख रुपये दे मग. अहो हे बघा मी बायका पोरवाला माणूस आहे. प्लीज सर. मग छेड काढ. नको ना सर. हे बघ मला आत्ता पैसे दे ना तर छेड काढ. सर प्लीज. फ्रॉडच्या केसमध्ये जेलमध्ये जायचंय का रंग लावायचा? नको ना सर. जेलमध्ये जायचंय का रंग लावायचा आहे? सर प्लीज. जेलमध्ये जायचंय तुला की रंग लावणार आहे? रंग. भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत चल घालूया आला होळीचा सण लय भारी जा. ए आणि रंग कोण घेणार? मी. सण लय भारी चल नाचूया आता नाही ओळखणार कोणी. आज फिरतीच्या रंगाची ही चढली या नशा आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. हो तुम्ही ओळखलत मला? कुठे राहता? इथेच राहतो कुठेतरी. नवीनच आहे. कुठेतरी. उचित काय हे? काय नाही आज बोलायचं ना. आज रंगपंचमी आहे. हो ना, मग मी पण घेऊन येतो आता रंग. कशाला आणताय? माझ्याकडे आहे. घ्या. असं आहे. हे घ्या घ्या. थांबा 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 थांबा. आओ, 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 ओली ओली. हे घ्या. हे नाचा नाचा. अरे हे, हाय. असं नाही असं नाही असं. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. झाली छेड काढून. आता जाऊ घरी. हा जा. थँक्यू सर. परत जा आणि छेड काढ. सर नको ना सर. आत्ता वाचलोय. पुन्हा रिस्क नको ना सर. सणावाराच्या दिवशी माझी बायको विधवा होईल सर. पोरगा पोरका होईल सर. तू छेड नाही काढलीस ना तर हे कन्फर्म होईल. जा जा. तिला जाऊन त्रास दे. जा 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 जा. मोकाट हे रान सारता जा. हो. रंगाच्या धारेत राडा चल घालूया.
अगं काय ग म्हणू, काय झालं? आणि गर्दीचा गैरफायदा घेऊन कुणीतरी मला धक्के मारतंय. काय कळतही नाहीये की कोण आहे. कोण आहे तो फालतू माणूस? मला तिथेच सांगायचं, त्याच्याकडे तिकडेच बघितलं असतं मी. हा सांगणार. अरे तुम्ही दोघं नवरा बायको इकडे. चैत्या गप. तिथे गर्दीचा फायदा घेत कोणीतरी मनूची छेड काढली. काय म्हणू? सांग फक्त कोण आहे. आत्ता बघतो त्याच्याकडे, तू फक्त सांग कोण आहे. त्याने मला नसतं सांगितलं. मनू तू काळजी करू नकोस, मी आणि चैत्या लक्ष ठेवतो. जा आणि जा. ते गेली होतीस ग? इथेच होते. सांग अनिकेत सोबत गेली होतीस ना? सर तुम्ही कोणाच्या तरी कानाखाली बसली सडसडीत. कानाखाली कोणाला पडली सणसणीत? सर सॉरी सर, मला माहिती नव्हतं मागे तुम्ही आहात. एक माणूस मला कधीपासून त्रास देतोय सर, धक्के देतोय. मला वाटलं मागे तोच. म्हणून तू यांच्या कानाखाली मारलीस? नाही बाबा, मी सरांना कसं मारे. मला वाटलं बाबा, सांगितलं ना मी तुम्हाला, एक माणूस कधीपासून मला धक्के देतोय, त्रास देतोय. मी मागे वळले तेव्हा मला वाटलं तोच माणूस आहे, पण सरांचा धक्का लागला मला आणि मी तो माणूस म्हणून हात उचलला. पण म्हणून तू हात उचललास त्यांच्यावर? नाही बाबा, त्यांचं करेक्ट आहे. हात उचललाच पाहिजे. मिस मानसी, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये. बाबा यांचं खरंच काही चुकलेलं नाहीये. त्या म्हणतात ना, त्यांना मला मारायचंच नव्हतं. त्यांना त्रास देणाऱ्याला, त्यांना छेडणाऱ्या माणसाला त्यांना मारायचं होतं. आणि मुलींची छेड काढणाऱ्याला, त्यांना त्रास देणाऱ्याला हे असंच कानाखाली मारलं पाहिजे. करेक्ट आहे तुमचं. फक्त आता काय झालंय ना,
तुमची छेड काढणारा कुठेतरी पळून गेला आणि मार मला बसला. ठीक आहे मनूच्या वतीने मी क्षमा मागतो, प्लीज माफ करावं. बाबा, हे काय करताय तुम्ही? हो, मिस मानसींचं मला मारणं जेवढं मनाला लागलेलं नाहीये ना, तेवढं तुमचं हे हात जोडणं मनाला लागतंय. हो, तुम्ही अशी नाही माफी मागायची, तुम्ही नाही हात जोडायचे. हो अहो, काही झालंच नाहीये, त्या म्हणाल्या ना चुकून झालं त्यांच्याकडनं. एवढं का मनाला लावून घेताय बरं? संपला विषय, सोडून द्या ना. मी विसरून सुद्धा गेलो, तुम्ही विसरून जा. तुम्ही सुद्धा सगळे विसरून जा, काही झालेलं नाहीये. बाबा, अहो नाही मनाला लावून घ्यायचं छोट्या छोट्या गोष्टी. चैतन्य ना, जा म्युझिक लाव. अरे जा म्युझिक लाव, काही झालेलं नाही, एन्जॉय. तुझा हा बिल्लोरी नखरा नशिला. सर, तरी मी तुम्हाला सांगत होतो नको तिची छेड काढायला. पाहिलं ना आता कसं झालं, जोरात बसली. कोणा तरी कानाखाली बसली चणचणीत. बघा जी, अरे समोर हे घे ना, तू घेतलीच नाही. अरे घे, मस्त मजा. घे जरा. अरे हॅप्पी होते, हॅप्पी रंगपंचमी, एन्जॉय. घे, घाबरू नको. मी अरे नो प्रॉब्लेम, मी दुसरी आणतो. अरे पण मगाशी कानाखाली कोणा पडली सणसणीत? मिस मानसी, समरवर हात उचलून तुम्ही चांगलं नाही केलं. रंगपंचमीचा खरा रंग काय असतो ते दाखवतो मी तुम्हाला.